नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मृतदेहांची अदलाबदल झाल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली. याबाबत सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून ज्या नातेवाईकांकडून ही चूक झाली त्यांचा खुलासा जाहीर करण्यात आलेला आहे. दुर्दैवानं आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातंय का, धृतराष्ट्रांचा कारभार कसा सुरू आहे, अशाच चर्चा या घटनेमुळं आता सातारा शहरामध्ये आता चर्चेला जात आहे. सातारा करंजे येथील मेहर देशमुख कॉलनीतील एका रजपूत नामक इसमाचं रेल्वे अपघातामध्ये निधन झालं. त्यांचा शवविच्छेदन करण्यासाठी पुढील सोपस्कारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय येथे त्यांचं मृतदेह आणण्यात आला. तर शवविच्छेदन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं शव ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक, त्यांचे मित्र हे जिल्हा शासकीय रुग्णालयात आले होते आणि त्यांनी या ठिकाणाहून दुसरीच बॉडी घेऊन गेले आणि ही बाब नंतर त्यांच्याच लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ती बॉडी आणण्याचं काम केलेलं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कारभाराचं पोस्टमॉर्टम खरं तर या घटनेमुळे अधोरेखित होत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन प्रक्रिया करत असताना याआधी देखील ती वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकल्याचं चित्र होतं. येथील कारभार कसा सुरू आहे, कोणी यावं आणि येथील मृतदेह ताब्यात घ्यावं, या पद्धतीचं चित्र निश्चितच धक्कादायक आहे. सुदैवानं बेवारस असलेल्या इसमाची बॉडी नेल्यामुळं अन्य नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारचा गोंधळ तिथं झाला नाही, म्हणून नशीब बलवत्तर होतं असं म्हणायला आता वाव आहे. मात्र या घटनेमुळं जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभाराचं पोस्टमॉर्टम हे त्या मृतदेहानंच केलं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर त्याचं रेकॉर्ड मेंटेन करण्यात येतं. या बेवारस जरी मृतदेह आले असतील तरी त्यांची देखील नोंद या ठिकाणी होत असते. मात्र येथील व्यवस्थापनाचा बोजवारा आणि सुरू असलेलं कामकाज यामुळं मोठा अनर्थ टळताना राहून गेला. मात्र भविष्यकाळात अशी चूक होऊ नये याची दखल निश्चितच जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे आणि त्यांच्या टीमनं नक्कीच घेणं गरजेचं बनलं आहे.